If alpha and beta are imaginary cube root of unity, then the value of alpha to the power 4, beta to the power 28 plus 1 by alpha into beta. Here, it is a cube root of unity. Okay. Imaginary cube root of unity means cube root of unity. We know that omega is a cube root of unity. Then the conditions are it is omega cube is equal to 1 and omega square plus omega plus 1 equal to 0. Here omega is a cube root of unity. Okay. Now, here alpha and beta are the cube root of unity. That means alpha and beta satisfy this relation. That is alpha cube is equal to 1 and beta cube is also 1. And alpha and beta satisfy this quadratic equation, that is omega cube plus omega square plus omega plus 1 equal to 0. म्हणजेच काय अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा प्लस 1 इक्वल टू 0 असणार, बीटा स्क्वेअर प्लस बीटा प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजे अल्फा अँड बीटा सॅटिस्फाय दिस टू रिलेशन. ओके. आणखीन एक रिलेशन काय, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा आणि बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा. हे झाले तुमचे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीचे प्रॉपर्टीज. ओके. म्हणजे आपण प्रूव्ह केलेले ओमेगा 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर आर द क्यूब रूट ऑफ युनिटी. ओके. नाउ given relation, it is alpha to the power 4 plus beta to the power 28 plus 1 by alpha into beta. Now see carefully here. We know that alpha cube is equal to 1 and beta cube is equal to 1. म्हणजे हे अल्फा टू द पॉवर 4 ला आपल्याला क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहायचे, म्हणजे मल्टिपल ऑफ पॉवर मल्टिपल ऑफ 3 असला पाहिजे. परत इथं बीटा टू द पॉवर 28 आहे, या पॉवरला सुद्धा आपल्याला काय मल्टिपल ऑफ 3 करायचे, कारण आपल्याजवळ व्हॅल्यू कोणती आहे, बीटा क्यूब इज इक्वल टू 1. म्हणजे हिअर अल्फा इंटू अल्फा टू द पॉवर 3 असं लिहिता येते. इट इज अल्फा टू द पॉवर 4 प्लस बीटा इंटू बीटा टू द पॉवर 27 आणि प्लस 1 बाय अल्फा इंटू बीटा एज इट इज, किंवा अल्फाच्या जागेवर बीटा स्क्वेअर लिहा किंवा बीटाच्या जागेवर अल्फा स्क्वेअर लिहा. नाव हिअर वी नो दॅट अल्फा क्यू इज इक्वल टू 1. ओके. सगळ्या व्हॅल्यू एकदाच लिहू. इट इज अल्फा इंटू अल्फा क्यूब प्लस बीटा इंटू बीटा क्यूब टू द पॉवर 3. ओके. 27 ला काय लिहिलं, क्यूब ऑफ क्यूब. ओके. हिअर बीटा क्यूब बीटा टू द पॉवर 3 टू द पॉवर 3, इट इज बीटा टू द पॉवर 27 आणि प्लस इकडे व्यवस्थित पहा 1 अपॉन अल्फाला बीटाच्या फॉर्ममध्ये लिहा किंवा बीटाला अल्फाच्या फॉर्ममध्ये लिहा, दोन्हीपैकी कोणतंही एक. इट इज अल्फा इंटू अल्फा स्क्वेअर. ओके. बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करा. हिअर अल्फा इंटू 1 प्लस बीटा इंटू 1 आणि प्लस 1 by 1. Okay. And then it is alpha plus beta and plus 1. Okay. Now here alpha is equal to beta square, alpha is equal to beta square किंवा beta is equal to alpha square. या दोन्हीपैकी अल्फा किंवा बीटा दोन्हीपैकी कोणत्याही एकाची व्हॅल्यू पुट करा. ओके. आपण अल्फाच्या जागेवर लिहू बीटा स्क्वेअर, बीटा स्क्वेअर प्लस बीटा आणि प्लस 1. ओके. अल्फाच्या जागेवर काय लिहिलं, बीटा स्क्वेअर, आणि बीटा स्क्वेअर प्लस बीटा प्लस 1. अँड अल्फा अँड बीटा आर द क्यूब रूट ऑफ युनिटी, देअरफॉर सॅटिस्फाय दिस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजेच बीटा स्क्वेअर प्लस बीटा प्लस 1 याची व्हॅल्यू काय असणार, इट इज 0. म्हणजे ऑप्शन कोणते, ऑप्शन बी.